नमस्कार मंडळी, परत एकदा आपण आलेलो आहेत निक्कीज कट्टामध्ये। तर आज आम्ही रौनक धाबा या धाब्यामध्ये आलेलो आहे, जो खूप प्रसिद्ध आहे बोईसरमध्ये। तर हा आपला MIDC मध्ये येतो आणि चित्रालयमध्ये ह्याचा ॲड्रेस आहे। तर आपण बघू शकता तिकडे रौनक धाबामध्ये खूप हा जुना धाबा आहे। हा जवळजवळ याला 22 ते 25 वर्ष झालेले आहेत। हा धाबा तुम्ही बघू शकता, यांचे 2 धाबा आहेत जवळपासच। तर इथे प्रत्येक वर्गाचे लोक येतात, मिडल क्लास असो, लोअर क्लास असो किंवा हायर कॅटेगरी असो, सर्व प्रकारचे लोक आहेत। तर आता आपण इथे थेट धाबामध्ये जाऊ मध्ये आणि त्यांचे काय स्पेशल डिशेस आहेत ते आज आपण तुम्हाला खाऊन दाखवणार आहे। तर इथे आपले पार्टनर जे आहे हरेश मित्र, हे तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे। नमस्कार मंडळी, आज आम्ही बोईसरमध्ये हे छान एक धाबा आहे, हे रौनक धाबा खूप प्रसिद्ध आहे आणि लोक इथे खूप लोक म्हणजे जेवण करण्यासाठी येतात आणि इथला टेस्ट पण खूप भारी आहे, छान आहे। तर आज आपण बघणार आहे रौनक धाबामध्ये। ॲक्च्युली रौनक धाबा एक AC वाला आहे आणि एक नॉन AC वाला आहे, तर आपण दोन्ही पण पाहणार आहेत। तर आपण आज जाऊन त्यांचे इंटरव्ह्यू पण पाहणार आहेत आणि त्यांची कसे ते फूड बनवतात आणि कशी ते त्यांची तयारी करतात हे पण आपल्याला बघायला भेटणार आहे। खूप व्यवस्थित त्यांनी आपल्याला बोईसरमध्ये दिलेलं आहे। चांगले हॉटेल्स आहे आणि खूप सारे हॉटेल्स आहेत, त्यापेक्षा लोक इथे येतात आणि इथे रौनक धाबामधून येऊन चांगले चांगले स्वाद आणि खूप सारे असे डिशेस आहेत, व्हेरायटी आहेत, ते लोक इथे येऊन म्हणजे स्वाद घेतात याचे। आणि एकदा आल्यानंतर ते पुन्हा पण इथे येणार, हे पण 100% आहे। आणि खूप लोकांनी रौनक धाबा हा खूप जुना आहे धाबा आहे आणि खूप चांगले पद्धतीने पंजाबी डिश वगैरे आहेत, हे पंजाबचे आहे ॲक्च्युली, पण छान धाबा आहे आणि त्यांचे टेस्ट पण खूप छान आहे। तर आपण आज जाऊन बघणार आहेत मंडळी, तर आपण आज जाऊया। हे बघा मंडळी, हे आता त्यांचं किचन आहे, म्हणजे हे आपण बघतोय हे कसं आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीने आता तयार केलेलं आहे। आता लंच टाईम झालेलंच आहे, त्यांनी सांगितलं की आता आम्ही थोड्या टायमाने इथे खूप सारा क्राऊड होतो आणि हमेशा क्राऊड असते, सकाळ असो या संध्याकाळ असो, नेहमी तिथे क्राऊड असते। आणि तुम्ही ऑर्डर केलं तर तुम्हाला ऑर्डर लगेच मिळणार, किती पण क्राऊड असो, पण लगेच त्यांची सर्व्हिस पण छान आहे। तर आता पण आत पण बघूया जाऊन, हे त्यांचे किचन आहे, आत पण बघूया। बघा मंडळी, आतमध्ये पण चांगला एक्सपिरियन्स आहे, बसण्याचं सेटिंग्स खूप छान आहे आणि चांगल्यापैकी आपण इथे येऊन चांगले फ्रेंड्सबरोबर आपली फॅमिलीवर येऊ शकतात। पार्टी पण आपण इथे हे करू शकतो, आणखीन गेट टुगेदर असले गेट टुगेदर पण इथे करू शकतो। वरती पण त्यांचं पार्टी हॉल आहे, छान पर्यंत केलेलं आहे आणि आउटडोर्स वगैरे आहे, ते तुम्ही दिल्यानंतर पटकन येणार। आउटडोर्स काही ठिकाणी ऑर्डर दिल्यानंतर खूप टाईम थांबावं लागते, परंतु ही रौनक धाबाची सर्व्हिस खूप चांगली आहे आणि आम्ही पण बऱ्याच वेळा इथे खाल्लेलं आहे आणि आज तुमच्यापर्यंत हे स्वाद आम्ही पोहोचवणार आहेत। तर आता आपण अजून पाहूया आपण। हे बघा इथे कसे सेटिंग्स आहेत, तुम्ही बघू शकतात किती चांगलेपर्यंत बनवलेले आहे। इथून गेल्यानंतर इथून पण एंट्री केल्यानंतर वर पण आहे, बघूया तुम्हाला वर पण दाखवतो। ह्या इथून बघूया, बघा कसं आत पण चांगलं बनवलेलं आहे। तर मंडळी, आता आपण वरती आले, वरच्या सिटिंग अरेंजमेंटमध्ये त्यांचं वरती पण आहे बसण्याची सोय आहे। तर आता आपल्याला हरेश भाऊ दाखवणार आहे मध्ये कशी काय सिटिंग अरेंजमेंट आहे। तर मंडळी, आपण आता खाली तर पाहिलं होतं किती चांगली छान सेटिंग केली होती। आता आपण वर आलेले आहेत, वर ॲक्च्युली यांची पार्टी हॉल आहे, पण हे पण चांगलं आहे, इथे पण तुम्ही बड्डे पार्टी वगैरे गेट टुगेदर करू शकतात। आय थिंक अजून पण काय पार्टी असेल तुम्ही करू शकता, फ्रेंड्सवर येऊन वगैरे। बघूया आपण आत येऊन, बघा किती छान हे आहे, AC हॉल आहे। इथे तुम्ही इथे येऊन वगैरे तुम्ही इथे चांगली पार्टी वगैरे, बड्डे पार्टी असो काय असो किंवा एक ॲनिव्हर्सरी असेल कोणाची, तर तुम्ही करू शकता। तर इथे खूप सारे असे ऑप्शन पण आहे, तुम्ही हॉटेलमध्ये ते लोक सेट वगैरे आपल्याला खूप सारे हेल्प करतात। आणखी त्यांनी सांगितलं की आम्ही ज़्यादा ऊपर हम लोग गेट टुगेदर ही करते हैं,
तर इथे चांगलं हे सेटिंग आहे बघा, इथे सर्व सेटिंगवर दिलेले आहे चांगले की लोक इथे येऊन जेवण करतात आणि नेहमी क्राऊड असतं सर, नेहमी इथे क्राऊड असतं. आणखीन इथलं जेवण पण छान आहे की एवढे चांगले हॉटेल्स पण आहेत बोईसरमध्ये, त्यापेक्षा जास्त लोक इथे येतात कारण की इथला टेस्ट मेन आहे. ॲक्च्युली आपल्याला काय टेस्ट पाहिजे आणि त्यांची व्हरायटी पाहिजे आणि इथले व्हरायटी पण छान आहेत आणि रेट पण तुम्ही बघितलं खूप कमी आहेत रेट्स, तर एवढे पण जास्त रेट्स नाही आहेत. आणि मेन म्हणजे की टेस्ट खूप जबरदस्त आहे. आणि आम्ही जे पण डिश मागवलेले, जे पण डिश आम्ही खाली ट्राय केलेले आहेत ते खूप छान आहेत. पण आज पण तुम्हाला मी काही डिश ट्राय करून दाखवणार आहे, त्याचे स्वाद सांगणार आहे तुम्हाला. परंतु एकदा नक्की तुम्ही ते व्हिजिट करा, नक्की तुम्ही रोनक धाबामध्ये या. बोईसरचा रोनक धाबा बेस्ट आहे आणि पूर्ण इंडस्ट्रीमधले लोक इथून जाते आणि काही त्यांचे ऑर्डर असतात फॅक्टरीमधून, इथून ते पार्सल पण जाते, तर तुम्ही पार्सल पण घेऊ शकता. किंवा काय असं पार्टीचं असेल तुमच्या घरी पण पार्टी असेल तर इथले पण खूप ते तिकडे येऊन तुम्हाला ते सर्व्हिस देऊ शकतात. असे खूप सारे ऑप्शन त्यांनी ठेवलेले आहेत. आता तुम्हाला मी दाखवत आहेत रोनक धाबाचं. इथे AC हॉल वगैरे संपूर्ण आहे, बसून तुम्ही आरामात छानपैकी तुम्ही पार्टी बनवू शकतात. आणखी इथे जेवण पण छान करू शकतात. तर आता आपण थोड्या वेळाने आता आपलं जेवण पण येणार आहे, त्याचा स्वाद पण सांगणार आहेत. तर नक्की तुम्ही 5 मिनटं थांबून तुम्हाला आम्ही त्याचा स्वाद सांगणार आहेत. थोडा वेळ वेट करा. थँक्यू. मंडळी आता आपण हे सर्व ज्याची आपण वाट पाहत होते ते तर आलेलं आहे आणि आता तुम्हाला आम्ही हे सर्व खाऊन टेस्ट तुम्हाला सांगणार आहे, स्वाद सांगणार आहे याचं. परंतु आता आम्ही हे डिशचं नाव काय आहे आता आपल्याला मी थोडं मदत करणार आहे सांगण्याला. प्लीज आप बता सकते इसके बारे में. चिकन लाइन मसाला, चिकन लाइन मसाला, चिकन मीट बाल्टी है, चिकन मीट बाल्टी है, मिल भाटी, चना मसाला, चना मसाला, दाल मखनी, ये दाल मखनी और जीरा राइस, ग्रीन सलाद, ग्रीन सलाद, ये कुलचा आलू का कुलचा, ये बटर नान, मटर नान, मिस्सी रोटी, मिस्सी रोटी, चावल की रोटी, चावल की रोटी, लच्छा पराठा, गेहूँ, लच्छा का पराठा, गेहूँ, गहू में, मक्का रोटी, मक्का रोटी, मसाला. बाजरा मसाला. ओके. तर बघा मंडळी सर्व इथे आलेले आहे. इथे भरपूर व्हरायटीचे आपली रोटी वगैरे आलेले आहेत. तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तसं खाऊ शकता. काही लोक पराठा खातात, काही लोक नान खातात. सर्व काही आहे इथे अवेलेबल आहे आणि खूप साऱ्या व्हरायटी आहेत. जसं आम्ही त्यांची स्पेशल डिश मागवलेले आहेत, खूप साऱ्या व्हरायटी पण आहेत. परंतु आम्ही असे काही स्पेशल डिश त्यांची आम्ही ट्राय करणार आहेत आणि तुमच्यामध्ये स्वाद आम्ही पोचवणार आहेत. यांनी पण छान आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे आणि खूप सारे हे आहे. नक्की तुम्ही एक दिवशी या, नक्की तुम्ही याचा ट्राय करा, नक्की तुम्ही खाऊन बघा आणि स्वाद पण खूप चांगला आहे. आताच खूप चांगला स्वाद येते. मी तुम्हाला चकून पण सांगणार आहे याचा स्वाद काय येते. तर आपण चालू करूया आता एक एक करून. तर बघा मंडळी असं हे ग्रीन सलादपैकी छान त्यांनी दिलेले आहे हे पद्धतीने. आपण सलाद पण बघू शकतो. आणखी इथे छाछ वगैरे पण खूप छान मिळते. छाछ आहे, जे पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत. धाबा म्हटलं म्हणजे सर्व काय असते. तर तुम्ही जसे हॉटेलमध्ये तुम्ही जर खूप ठिकाणी गेले असतील तर नक्की रोनक धाबाचा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्ही टेस्ट बघा. आणि टेस्ट खूप अप्रतिम आहे. तुम्ही नक्की हे खाल्यानंतर वारंवार येते हे मी खूप माझं हे आहे. नक्की तुम्ही येणार आणि आम्ही पण नेहमी येत असतो. म्हणून आज तुमच्यापर्यंत आम्हाला हे पोहोचवायचं आहे, हे आमचं एक मेन उद्देश आहे. आता आपण ही रोटी आपण ट्राय करणार. ही कुठली रोटी ओके मंडळी बघा आज आता आपण याचं स्वाद सकून तुम्हाला सांगणार आहे आम्ही. आता ॲक्च्युली मटन मखनी म्हणून आहे आणि इथे चिकन मसाला वगैरे आलेला आहे आपल्याकडे. आपण हे तुम्हाला टेस्ट करून याचा स्वाद सांगतो तुम्हाला मी. वाव, व्हेरी नाईस. ही मटन मखनी खूप छान आहे, खूप मस्त आहे. अगोदर वाटलं मला खूप स्पायसी असेल पण तो छान आहे. जास्त स्पायसी पण नाही आहे आणि जास्त हे पण नाही आहे, तिखट पण नाही आहे. टेस्ट पण छान आहे खूप. आणखी आता हे पण मी थोडंसं ट्राय करून बघणार आहे. चिकन मसाला, वा, व्हेरी नाईस. हे पण खूप मस्त आहे, छान आहे. तुम्ही असं खूप सारे व्हरायटी इथे तुम्ही डाळ बघू शकता, जिरा राईस वगैरे खूप छान आहे. इथे खूप सारे व्हरायटीचे रोटी वगैरे आलेले आहेत. नान वगैरे रोटी आहेत, मखनी आहे, चपाती वगैरे खूप सारे ठीक आहे. आणि आम्ही टेस्ट पण खूप छान आहे, अप्रतिम आहे. तुम्ही नक्की इथे या, नक्की एकदा ट्राय करा, नक्की रोनक धाबाचा स्वाद घ्या. आणि हे रोनक धाबा बरेच वर्षापासून आहे आणि खूप प्रसिद्ध आहे बोईसरमध्ये. ॲक्च्युली बोईसरवरून तुम्ही वेस्टमध्ये आहे ना, तिथे टॅब्स गेट आहे चित्रालय. टॅब्स गेटवरून तुम्ही या थोडं आत आल्यानंतर पुढेच रोनक धाबा आहे. तुम्ही नक्की ते येऊन ट्राय करा आणि एकदा नक्की इथे व्हिजिट करा.
थँक्यू.